आम्ही हजारो वर्षापासून ही परंपरा पाळतो. तू बाहेर भेट असं म्हणणाऱ्या मुलांची कॅटेगरी आहे आता. पण आज आयटम दिसते वगैरे वगैरे असे शब्दप्रयोग मी ऐकले मुलांचे. आणि आम्ही चांगल्यासाठीच आशीर्वाद देतो. किन्नर कधीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. ते 1 रुपयाचं महत्व आणि तो कशा प्रकारे दिला जातो तो आम्ही जे आमच्या मुखातून जेव्हा त्या कॉईनला दात लावून देतो, हिजडा म्हटलं, बायला म्हटलं, चक्का म्हटलं, तरीही आम्ही त्यांच्यावर केस दाखल करण्या इतपत आम्हाला अधिकार मिळाले. ट्रान्सजेंडर कम्युनिटीजवर खूप अत्याचार होतात. पदराने तिचाच गळा आवळून तिला मारून टाक. पोलीसवाले काय म्हणतात की जाओ तुम जाकर ताली बजाओ, नंगे हो जाओ. पोलीस रिस्पॉन्स देतात. पोलीस अत्याचार पण करतायत. 20-22 पोलीस तिथे येऊन त्यांनी त्या ट्रान्सजेंडर्सला अगदी त्यांच्या शरीराच्या लक्तर उडेपर्यंत जेंट्स पोलिसांनी ट्रान्सजेंडर्सला मारलं. ही रबाळे पोलीस स्टेशनची घटना आहे नवी मुंबईमधल्या. असे जथ्याने नमाज पडले जातात, त्यावेळेस कोणी काही बोलायला नाही. आणि आम्ही आमच्या देवांच्या पूजनसाठी रोडपर्यंत जातो तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला लाठीकाठ्या दंड्यांनी मारतात. देवी विधवा होते म्हणून आम्ही पण जोगती संप्रदायाची लोक पण 3 दिवस विधवा होतात. आमच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. किन्नरांकडून आशीर्वादित मिळणं गरजेचं आहे. आमच्यासाठी सृष्टी तयार झाली होती, आता तुम्ही आम्हालाच काही मानत नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्यासोबत आहेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब. हर हर महादेव, जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद. नवीन सुरुवात आहे आणि नावही खूप छान आहे, ऋषीवंश. अर्थात आपण सप्तर्षींबद्दल ऐकलं होतं, पण आजकाल न्यू जनरेशनला याच सगळ्या गोष्टींना पुढे वारसा करायचा आहे. म्हणून मला वाटतं ऋषीवंशने या वर्षाची सुरुवात एका वेगळ्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वापासून करताय, जे हिंदू सनातन धर्माचं उच्च पद आहे, महामंडलेश्वर. आणि मला माहिती आहे की आज माझ्या जीवनाचे अनेक पडदे उलगडणार आहेत. आणि थँक्यू सो मच की ऋषीवंशने मला इथे येण्यासाठी आमंत्रित केलं. खूप खूप धन्यवाद. आपण गप्पांच्या ओघामध्ये आता खूप काही ऐकून घेणार आहोत आणि मला वाटतं की सर्वांनी चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब केलं पाहिजे की जेणेकरून माझ्यासारख्या अनेक व्यक्तिमत्वांबद्दल ऋषीवंशच्या माध्यमातून तुम्हाला नक्की माहिती मिळेल. तर पहिलं मला असं विचारायचं होतं की श्री श्री 1008 महामंडलेश्वर असं आहे. 1008 म्हणजे काय? अच्छा, हे बघा, सर्वात आधी श्री श्री श्री, तुम्ही 3 पण श्री ऐकले असते. फक्त श्री लावणं म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला मान देणं, सन्मान करणं. श्री श्री म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचा मान हा इतर मान देणाऱ्या व्यक्तींपेक्षाही मोठा आहे. श्री 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 हे म्हणजे मी जर महामंडलेश्वर आहे, मला श्री श्री लागतंय, तर हा माझा मान इतर मानांपेक्षा मोठा आहे. हे पदाचा मान आहे म्हणून तो मोठा आहे. आणि श्री 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 म्हणजे माझ्या गुरु आचार्य महामंडलेश्वर किंवा श्री श्री इतर कोणी महामंडलेश्वर असतील, आचार्य महामंडलेश्वर, त्यांना लावला जाणारा हा हे आहे. तर तू श्री श्री 1008 108 हे पण ऐकलं असेल. 108 म्हणजे त्यांचे 108 शिष्यांनी एकत्र त्यांच्या नावाचा उद्गार करणे. श्री 1008 असतं, श्री श्री 108 असतं, श्री श्री 1008 पण असतं, श्री 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 अनंत विभूषित 1008 असतं. हा त्यांच्या पदांना दिला जाणारा सन्मान आहे. म्हणून शिष्य मंडळी जे असतात, ज्यांना 1008 पेक्षा जास्त शिष्य मंडळी आहेत किंवा 1008 पेक्षा अशी त्यांची फॉलो करणारी फॉलोअर्स आहेत की जे त्यांचं नाव एकत्रितपणे उद्गार करत आहेत, असा सन्मान त्यांच्या पदाला दिला जातो. तेव्हा श्री 108, श्री श्री 108, श्री 1008, श्री श्री 1008, श्री 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 108, श्री 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 1008, श्री 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 अनंत विभूषित 1008 हे आचार्य महामंडलेश्वरांना लागतं. श्री श्री 1008 हे महामंडलेश्वर पदासाठी लागतं. हा त्यांना मिळणारा सन्मान आहे, त्यांच्या पदाला दिला जाणारा हा मान आहे आणि हा त्यांच्या शिष्य वर्गांकडून त्यांना बहाल केला जाणारा सन्मान, म्हणून हे श्री श्री 1008 लावलं जातं. तुम्ही जे आता महामंडलेश्वर आहे, ही पदवी तुम्हाला कधी मिळाली? मला महामंडलेश्वर पदवी जाहीर झाली 2021 मध्ये आणि माझा पट्टाभिषेक झाला. तो येणार आहे. म्हणजे महामंडलेश्वर पदवी काय असते आधी ते सांगते मी. श्री आदिशंकराचार्यजींनी काही 4 मठांची स्थापना केली. त्या 4 मठांच्या अंतर्गत त्यांनी आखाड्यांची स्थापना केली. ज्या आखाड्यांची स्थापना केली त्यांनी, त्या आखाड्यांमध्ये श्री पंचदशनाम जुना आखाडा, निरंजनी आखाडा, अग्नी आखाडा, आव्हान आखाडा, वैष्णव आखाडा, अशा 14 आखाड्यांची त्याच्यामध्ये यादी आहे. सो या महत्वाच्या ज्या आखाड्या आहेत, ह्या महत्वाच्या आखाड्यांमध्ये आता 13 आखाड्यांना मान्यता आहे. म्हणजे ह्या 13 आखाड्यांशी संलग्न असणारी जी कोणी व्यक्ती असतात त्यांना महंत, श्री महंत
कोतवाल, संरक्षक, अर्धपीठाधीश्वर, पीठाधीश्वर, मंडलाधिकारी, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर या पदव्या दिल्या जातात. पदव्या म्हणजे हिंदू सनातन धर्मामध्ये जसं मंत्रिमंडळ कसं असतं तशा पद्धतीने एखाद्या कार्यासाठी निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीला त्या पदावर विराजित करणं म्हणजे पट्टाभिषेक असतो आणि त्याला दिलं जाणारं पद हे त्याच्या नावापुढे लागतं. सेम जसं महंत आहे त्यांना पूजनचे अधिकार दिले जातात. श्री महंत आहेत ज्यांना व्यवस्थापकाचे अधिकार दिले जातात. मॅनेजर टाईप सगळे अधिकार असतात त्यांना. संरक्षक असतात ज्यांना किन्नर अखाड्याची, जसं संरक्षक आमच्या किन्नर अखाड्याचे आहे किंवा इतर अखाड्याचे आहेत, तर संरक्षक जे आहेत ते व्यवस्था पाहतात, सिक्युरिटी व्यवस्था पाहत असतात. तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला मंडलेश्वर, अर्धपीठाधीश्वर, पीठाधीश्वर म्हणजे एखाद्या पीठाचा पीठाधीश्वर असतो, त्या पीठाधीश्वराचं हेड ऑफ दिस पीठ पीठाधीश्वर किंवा अर्धपीठाधीश्वर, अध्यक्ष उपाध्यक्ष. सेम मंडलेश्वर म्हणजे एखाद्या मंडळासाठी एखाद्या व्यक्तीला निवडणं, म्हणजे त्या व्यवस्थापनासाठी त्याला निवडणं. महामंडलेश्वर म्हणजे एका मंडळाचा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष असतो तो. म्हणजे महामंडलेश्वर हा त्याला दिलेल्या त्या मंडळाचा, मीन्स त्याला दिलेल्या ज्या काही सीमा असतात, त्याला दिलेले जी काही राज्य, त्याला दिलेले कधी कधी राज्य असतात, कधी कधी जिल्हे असतात, कधी कधी तालुके असतात, कधी कधी गाव असतात, त्या पद्धतीने त्यांना तो एक एरिया नेमून दिलेला असतो. त्या नेमलेल्या एरियाला मंडल असं म्हणतात. त्या मंडलाचा अध्यक्ष म्हणजे महामंडलेश्वर. आणि त्यानंतर या सर्व महामंडलेश्वरांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती म्हणजे आचार्य महामंडलेश्वर. आणि सर्व आखाड्यांचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शंकराचार्यची. आलं, ही अशी एक परंपरा आहे. मग महामंडलेश्वर पद हे जे असतं मला 2021 मध्ये जाहीर झालं. जाहीर झाल्यावर नंतर तुमचं शिव मंदिरामध्ये रुद्राभिषेक पूजन होतं. त्यानंतर जो येणारा पहिला कुंभ असेल त्या येणाऱ्या पहिल्या कुंभमध्ये तुमचा पट्टाभिषेक होतो. आता पट्टाभिषेक म्हणजे काय की तुम्हाला त्या पदावर विराजित करण्यासाठी महंत, श्रीमहंत, पीठाधीश्वर, जगद्गुरु, महामंडलेश्वर, इतर सर्व महामंडलेश्वर, रमता पंच, इतर आखाड्यांचे जगद्गुरु, इतर आखाड्यांचे महामंडलेश्वर आणि इतर आखाड्यातून आलेले आचार्य महामंडलेश्वर आणि ते सेम त्या आखाड्याचे महामंडलेश्वर, हे सर्वजण एकत्रित येऊन त्या व्यक्तीला ज्या पदावर विराजित करणार आहात तिथे एक पट्ट टाकला जातो. पट्ट मीन्स ते आसन बनवलं जातं. त्या आसनावरती त्यांना विराजित करून जलाभिषेक होतो, त्यांना दुग्धाभिषेक होतो. तो जलाभिषेक गंगेचा असतो, म्हणजे गंगाभिषेक म्हणतात त्याला. म्हणजे गंगेच्या पाण्याने त्यांना शुद्ध केलं जातं. ते करण्या अगोदर तुमच्या केसांची एक बट काढली जाते. जर आम्ही किन्नर आहोत तर आमची एक बट काढली जाते. अदरवाईज इतर संन्यासत्व जे असतं संन्यासी प्रथेमध्ये, त्यामध्ये तुम्हाला केश पूर्ण काढावे लागतात जेव्हा तुम्ही हे करतात. हे करण्याच्या अगोदरही एक मोठी प्रोसेस असते. तुम्हाला स्वतःचं पिंडदान करावं लागतं. मी माझ्या सर्व फॅमिलीचं, माझं सगळ्यांचं नातं तोडून मी स्वतःचं पिंडदान केलं. पिंडदान करण्यामागे कारण की मी धर्मासाठी स्वतःला वाहून दिलं. माझं शरीर शांत झाल्यानंतर आता कुणाला माझं 10वं, 13वं, 40वं महिना, वर्ष करायची गरज नाही. बिकॉज मी ऑलरेडी माझ्या स्वतःच्या आत्म्याचं पिंडदान केलं. पिंडदान केल्यानंतर तुमची दीक्षाविधी होते. दीक्षाविधी करताना तुमचे केस काढले जातात. किन्नर आखाड्यामध्ये किन्नरांचे केस काढणं हे पवित्र मानलं जात नाही, म्हणून आम्ही आमचे एक बट काढली जाते आमच्या आचार्य महामंडलेश्वरांकडून किंवा जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्याकडनं. त्यानंतर तुम्हाला गंगाभिषेक म्हणजे तुम्हाला गंगेच्या पाण्याने जलाभिषेक केला जातो. त्यानंतर दुग्धाभिषेक केला जातो. त्यानंतर तुम्हाला भस्माभिषेक केला जातो. तुम्हाला भस्म लावलं जातं. त्यानंतर तुम्हाला कुमकुम लावला जातो, ज्याला शृंगारामध्ये स्थान आहे. मग तो कुमकुम लावलं जातं. इतर स्त्रिया 16 शृंगार करत असतील, पण संन्यासी 17 शृंगार करतात. तो 17वा शृंगार म्हणजे त्यांना मिळणारं भस्म. सोबत कंठी दिली जाते. कंठी म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये एक रुद्राक्ष. मी कायमस्वरूपी माझ्या गळ्यात रुद्राक्ष असतात. वेगवेगळ्या टाईपचे रुद्राक्ष मी घालते. माझी एक स्वतःची कंठी पण असते. त्या कंठीतलं एक रुद्राक्ष माझ्या याच्यात असतो. प्रत्येक याच्यामध्ये आपण रुद्राक्ष घालतो. मग तुम्ही संन्यासत्व घेतलं, तुम्हाला तो रुद्राक्ष मिळाला म्हणजे तुम्हाला ती कंठी मिळाली. ती कंठी दिल्यानंतर सर्वांसमोर तुम्हाला जी चोला म्हणतात त्याला, भगवा चोला, म्हणजे जो तुम्हाला धारण करण्याचा आहे. आता वेगवेगळ्या आखाड्यांचा, काही आखाड्यांचा पांढऱ्या रंगाचा आहे,
काहींचा लाल रंगाचा आहे, काहींचा पिवळ्या रंगाचा आहे, काहींचा भगव्या रंगाचा आहे. आमचा भगव्या रंगाचा चोला आहे, सो आम्हाला त्या पद्धतीने भगवी शाल ओढवली जाते आणि आम्हाला आचार्य महामंडलेश्वर आणि जगद्गुरूंच्या साक्षीने तिथे महामंडलेश्वर झाल्याचं घोषित केलं जातं. इट मीन्स की मी त्या पदावर बसले, त्यासाठी माझा जो अभिषेक होतो त्याला पट्टाभिषेक असं म्हणतात. आणि नंदगिरी जे असं लावलं, शिवलक्ष्मी नंदगिरी, वेगवेगळे परिवार आहेत, नाथ संप्रदायातले वेगवेगळे जसे परिवार आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे असतात, तशा आमच्या संन्यासी प्रथेमध्ये पण वेगवेगळी नामकरण केली जातात. जसं आमच्यामध्ये आनंद नामकरण होतं, गिरी नामकरण होतं, तशा गिरी परिवारापैकी मी येते, म्हणजे नंदगिरी परिवारापैकी येते. तर गिरी ही आमच्यामध्ये येणारे वेगवेगळे 12 वेगवेगळे नामकरण होतात आमच्यामध्ये. म्हणजे आनंद नाव, म्हणजे कुणाचं नाव ऐकलं असेल तर तुम्ही सरस्वती नंद, आनंद हे नाव लागतं, निर्मलानंद, ममता कुलकर्णी. हा ममता याच्यावरती पण नंदगिरी असं काय? हो, ममताजी आमच्या आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे आणि त्यांचं नाव आता श्री यमाई ममता नंदगिरीजी आहे. नंदगिरी हे तुमचा अभिषेक, पट्टाभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बहाल होणारी त्या परिवारातले सदस्यत्व आहे. तर नंदगिरी हे माझ्या संन्यासत्व परिवारातून मिळालेलं गिरी हे नाव आहे माझं, म्हणून नंदगिरी परिवारातील आहे मी. तर माझ्या नावापुढे नंदगिरी लागतं, म्हणून नंदगिरी नाव कंटिन्यू होतं. म्हणजे वेगवेगळे निर्मल प्रथेमध्ये येतं, आनंद प्रथेमध्ये येतं आणि गिरी परंपरेमध्ये येतं. सो त्या पद्धतीने त्या प्रथेमध्ये एक नाव असतं. आमच्या घराण्यांपैकी गिरी परंपरेतून आहोत आम्ही, म्हणून आम्हाला नंदगिरी नाव लागतं. मला असं विचारायचं, तुमच्या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी झाली होती? माझ्या प्रवासाची सुरुवात म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक म्हणायचं असेल तर लहानपणापासून मी अशा घरात वाढली आहे की ज्या घरामध्ये सगळं देवधार्मिक वातावरण होतं. आमच्या घरामध्ये लहानपणापासून किन्नर देवतांचं येणं जाणं होतं. माझी आई देवधार्मिक असल्यामुळे तेव्हापासून मला देवीला साडी नेसवलं, देवीचा शृंगार करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आवड लहानपणापासून निर्माण झाली होती. ते करत असतानाच सोबतच माझ्या आईने मला भरतनाट्यम कथ्थकचे क्लासेस लावलेले होते. सो माझ्यामध्ये तो एक असा आपण म्हणतो ना वेगळा लहेजा असतो, म्हणजे मी बोलते तरी माझे हात हालतायत, तर ते आपोआप ती लकब येते बिकॉज ऑफ डान्स. आणि ते हळूहळू यायला लागलं आणि प्रवास तिथून सुरू झाला. म्हणण्यापेक्षा आई वडील होते तोपर्यंत मी फक्त एक धार्मिक व्यक्ती होते आणि त्यानंतर मी कॉलेज करून धार्मिकतेकडे वळणारी व्यक्ती असताना आईच्या निधनानंतर मी सरळ सागर ते शिवलक्ष्मीपर्यंतचा प्रवास गाठला. त्यामध्ये खूप सारा संघर्ष पण केला. ज्यावेळेस तुम्हाला हे समजलं त्यावेळेस इतरांपेक्षा वेगळे आहोत, त्यावेळेस काय अनुभव तुम्हाला आले होते? प्रत्येकाला ना रे. आता सपोज ऋषीजी, जर तुम्हाला असं वाटलं की मी नॉर्मल आहे, मी एकदम मुलांसारखा मुलगा आहे, पण इतर मुलं, मला सांग, मुलं सगळे सेम असतात का? नाही ना. एखादा मुलगा खूप मस्क्युलर असतो, एखादा मुलगा खूप फेअर असतो, एखादा खूप काळा असतो, एखादा खूप बुटका असतो, एखादा खूप उंच असतो. जेव्हा आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करतो ना, त्यावेळेस आपल्याला स्वतःबद्दल वेगळंच वाटतं. म्हणजे ज्यावेळेस आपण आरशात बघून स्वतःला ऍक्सेप्ट करायला शिकतो ना, तर मला वाटतं की मी तेव्हापासून स्वतःला ऍक्सेप्ट करायला शिकले की हा मी अशी आहे. तुम्हाला हे कधीपासून जाणवायला? तसं तर लहानपणापासूनच. मला पतंग, गोट्या बिट्या असे प्रकार माहिती नव्हते. मला भांडे बातुकलीचा खेळ, टॉवेलची साडी नेसणं, ओढणीची साडी नेसणं, मुलींसोबत फिरणं, मुलींसोबत शाळेत जाणं, बिकॉज माझ्या आजूबाजूला परिवारामध्ये जास्त त्याच रिलेटेड लोक होती. म्हणजे मला भाऊ लहान खूप छोटे लहान होते, माझ्या नंतरही 5-6 वर्षांनी भाऊ झालेले होते. तर त्याच्यामुळे असा परिवार होता की ज्याच्यात आत्याच्या 2-3 मुली होत्या, मामाच्या मुली होत्या, काकाच्या शेजारच्या मुली होत्या, भाडेकरूंच्या मुली होत्या. एन्व्हायरमेंटच हा, आणि ते तुमच्या मानसिकतेवर परिणाम पण करतं. आणि जनरली असं म्हणाल तर हार्मोनल इनबॅलन्सिंगला सुरुवात आपल्या वयाच्या 7व्या वर्षापासून व्हायला सुरुवात होते. 13व्या वर्षात आपल्याला अट्रॅक्शन काय असतं हे कळतं आणि देन आफ्टर अट्रॅक्शन नंतर तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होते. एक 9वी-10वीचा काळ असतो, तेव्हा आपल्या चालण्या, बोलण्यात, वागण्यात फरक पडतो. म्हणजे जाऊ दे ना ग, नको ना ग, ही जे शब्दप्रयोग आपल्यात कसे येतात की आपण आजूबाजूच्या बायकांना कॉपी करायला लागतो, एखाद्या बाईसारखं आपण वागायला पाहतो, तिच्यासारखं बोलायला पाहतो. हे हार्मोनल इनबॅलन्स आपल्या बॉडीमध्ये तसे क्रिएट व्हायला लागतात आणि त्यानंतर मग हळूहळू आपण मेल टू फिमेल सर्जरी पर्यंत येऊन पोहोचतो. किन्नर देवतांमध्ये गुरुचेला ही परंपरा असते, त्याचा एक तुम्ही भाग झाला, त्याचा काय अनुभव? सगळ्यात आधी तर मी खूप अभिनंदन करते तुझं
की तू आता मला वाटतं, मला नाही वाटत तू जेनझी वगैरे मधला असशील, तू मिलेनियल्स मधला असशील बिकॉज चेहऱ्यावरून. बट तरीही पहिल्यांदा पॉडकास्टमध्ये कुणीतरी किन्नरांना देवता म्हटलं, याबद्दल खरंच मनापासून आभार आहे. बिकॉज तुम्ही हे मान्य करता की देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे उपदेवतांच्या श्रेणीमध्ये होते आहे. महादेवांचं रूपच आहे ना. येस येस, असं सगळे मान्य नाही करत ना. तर किन्नर देवतांमध्ये, उपदेवतांमध्ये त्यांना स्थान आहे. आणि किन्नर उपदेवताच अशी एक आत्ता सध्या तुम्हाला पृथ्वीवरती दिसणारी सांप्रदायिक अशी गोष्ट आहे की त्यामध्ये गुरु शिष्य परंपरा खूप जास्त प्रमाणात पाळली जाते. आणि आम्ही हजारो वर्षापासून ही परंपरा पाळतो. बिकॉज आमच्यामध्ये नायकजी असतात, मग आमच्यामध्ये गुरु असतं, मग आमच्यामध्ये शिष्य असतं, मग त्या शिष्याचे पण शिष्य असतात. ही परंपरा पूर्ण आमच्यामध्ये पाळली जाते. म्हणजे आमच्यासाठी आमचे आईबाप आमचे गुरुच असतात. मग आमच्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे हा त्या वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. म्हणून आम्ही गुरु शिष्य परंपरा पाळतो. बिकॉज ऑफ आम्ही हजारो वर्षापासून आमचे गुरु, मग गुरूंचे शिष्य हे सगळी प्रथा परंपरा पाहत आलोय. आणि जनरली आजकालच्या म्हणजे आजची जी परिस्थिती आहे ना, याच्यामध्ये तुम्ही बघा की मुलींना हे गुरु वगैरे या परंपरा, शिक्षकांना तू बाहेर भेट असं म्हणणाऱ्या मुलांची कॅटेगरी आहे आता. मॅडमला क्लासमध्ये म्हणजे तुम्ही ते शब्दप्रयोग करता, खरं मी नाही करायला पाहिजे, पण आज आयटम दिसते वगैरे वगैरे असे शब्दप्रयोग मी ऐकले मुलांचे. आता ते पिक्चर मध्ये पण ते दाखवलं जातं. हो, आणि हे दाखवलं जातं. आणि ही प्रसार माध्यमांतून जे प्रसारित होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींचा पण सामाजिकतेवर परिणाम होतो. पण आपल्याला अक्कल पाहिजे ना, आपण काय घेतलं पाहिजे काय नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे माहितीये का, आपल्या परिवारामध्ये चालत असलेले संस्कार पद्धती, बरोबर, त्या पण सगळ्यात महत्वाच्या आहे. गर्भसंस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळे संस्कार आपल्यावर होणारी लोक आपण, आणि आपण ह्या हिंदू संस्कृतीला फॉलो करतो. आणि तरी सुद्धा आज आपण शॉर्ट ड्रेसेस घातले म्हणून मुलींना त्या नजरेने पाहतो. पण आई वडिलांनी जर त्या मुलींना तसं दिलं, तर तुम्ही पाश्चात्य संस्कृतीला इतकं अडॉप्ट केलंय ना स्वतःकडे की तुम्हाला त्याच्याशिवाय होत नाही. आता पाश्चात्य संस्कृती आपले अडॉप्ट करते. हो, तिकडे नऊवारी घालून बायका फिरतात. तिकडे त्यांना नऊवारी म्हणजे एक वेगळा ट्रेंड वाटतो. म्हणजे त्यांना असं काहीतरी आहे. हो, आपलं जे नको ते लोक, ज्या गोष्टींकडे लोक ओळख चालले. हा, मला नेहमी अनेक जण मला म्हणत असतात की नेहमी काय साडी घालून फिरते, नेहमी काय तुला असं. अरे, मेल टू फिमेल झाले, मला साडीचं अट्रॅक्शन होतं म्हणूनच झाले ना. आणि हा माझा भारतीय संस्कृतीचा पेहराव आहे. उलट मी तर नऊवारी घालून फिरायला पाहिजे, कारण ती आपली संस्कृती आहे. नऊवारीची 6 वारी झाली मला मान्य आहे ना, पण त्या 6 वारीची आता डायरेक्ट जीन्स टी शर्टवर आली ना, ती संस्कृती नाही ना. ठीक आहे, तुम्ही बदला ना, काळानुरूप बदला, हे मला मान्य आहे. पण तुम्ही काळानुरूप बदलत असताना तुम्ही तुमच्या संस्कृतीचा वारसा पण जपला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की संस्कार कुठेतरी कमी पडतायत. आणि त्यामुळेच आजकाल जे किन्नर देवतांना जे महत्व दिलं गेलं पाहिजे ते देत नाही. पण ठीक आहे, जनरेशन आता अभ्यासामुळे किंवा इतर रिसर्चमुळे समजून घेत आहेत, आमच्यासारख्यांना फ्रेंडशिप वगैरे करतात. आजकाल बायको पण केली जाते, बहीण पण केली जाते, मैत्रीण पण केली जाते, आई पण केली जाते. त्यामुळे आमचं थोडंसं आता त्यांच्यासोबत छान जुळायला लागलंय. नवीन म्हणजे जेनझी परिवारासोबत जुळतंय, म्हणजे खरं तर म्हणायला गेलं ऍक्सेप्ट करायला, ऍक्सेप्टन्स वाढला आहे छान पद्धतीने. आणि हे सगळं होत असताना किन्नर देवतांचं महत्व आता लोकांना सांगण्यासाठी माझ्यासारखे खूप जण आहेत. मी तर एक छोटा कण आहे एवढ्यांमध्ये, की मी ऍटलिस्ट सांगू शकते की किन्नर देवतांचं हिंदू सनातन धर्मापासून महत्व आहे. आणि ते महत्व मला असं सांगता येते लोकांमध्ये. त्यामुळे किन्नर देवता हे एक विशिष्ट जे पृथ्वीवर वावरत असलेल्या देवतांचं स्वरूप आहे, ते आता लोकांना हळूहळू कळायला लागलंय. मग त्याच्यामध्ये आता असली नकली वगैरे असे हे वाद नंतरचे आले. हा, पण आता तुम्ही असली नकली म्हटला, मी बऱ्याच ठिकाणी बघतो काही पुरुष वेषांतर करून सिग्नलवरती दिसतात, शॉप्स मध्ये जाऊन पैसे वगैरे मागतात. तर त्या लोकांना ओळखायचं कसं? हा, ओळखायला पाहिजे. तुम्हाला लगेच कळतं ना. रे, आता मी बसले तर मी बाईसारखी दिसते, तर मी माझा आवाज सांगतो मी पुरुष होतो. हा, पण माझा आत्ताचा ओरा तुला सांगतोय ना, माझं आत्ताचं दिसणं तुला सांगतोय ना की ह्या स्त्री सारख्या दिसतात. काही जण आहेत की जे कमावण्यासाठी किंवा त्यांना असं वाटतं की असं केलं तर आम्ही पैसे कमवू शकतो. पण मी नाही जात कुठे मागायला वगैरे, पण ते आमच्या परंपरा आहेत. पण तरीही त्यांना काहीतरी कमवायचं आहे, फ्रॉडगिरी करायची आहे, किन्नर समाजाला बदनाम करायचं आहे, म्हणून ते बहिरूपी जे आहेत ना ते हे करतात. खूप बरेच जण आहेत, म्हणजे मी हे खूप फ्रँकली बोलते की पुरुषाची स्त्री होतात
आणि तेव्हाच ते पुढे हिजडा कम्युनिटी किंवा किन्नर कम्युनिटीला प्रेझेंट करतात. बरोबर आहे. लहानपणापासून काही कोणी तसं नसतं. हजारो मध्ये एक अशी व्यक्ती जन्माला येते की ती आईच्या पोटातून किन्नर बनून येते. करोडो मध्ये जन्माला येते, करोडो मध्ये. आपल्याकडे अब्जाची लोकसंख्या आहे आता, आणि त्यातल्या त्यात असं आहे की करोडो मध्ये एखादी केस अशी असते की त्यामध्ये आईच्या पोटातून त्या पद्धतीने तयार होऊन येतं. आणि त्याच्या मागेही रिझन आहे, बिकॉज यू आर यंग, आणि मला वाटतं की एक्स 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 वाय एक्स वाय एक्स वाय वाय ह्या सगळ्या गोष्टीची जी गुणसूत्र स्कूलमध्ये शिकवले ना, त्याचा थोडा अभ्यास केला तर कळेल ना हार्मोनल इनबॅलन्स कशामुळे झाला. आई वडिलां म्हणजे फॅक्टरीमध्ये काहीतरी गडबड झाल्याशिवाय इकडे नाही होत गडबड. आईच्या पोटात असतो त्यावेळेस सगळ्यात पहिले आईच्या पोटातच जाता तुम्ही, त्यावेळेसच एक्स वाय 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 ह्या गुणसूत्रांमधूनच आपण तयार होता ना. म्हणजे फिमेल बॉडी कशी तयार होणार आहे, मेल बॉडी कशी तयार होणार आहे. मग याच्यामधलं जर काही गडबड घोटाळा झाला तरच पुढे त्या बॉयला किंवा त्या गर्लला वेगळ्या पद्धतीने येतात. आणि फक्त मुलांबद्दलच का बोलता तुम्ही? मुलं मुली झाले म्हणून त्यांना का बोलतात? किती हजारो उदाहरणं दाखवू तुम्हाला की मुलींची मुलं झालेत. फिमेल टू मेल झालेले उदाहरणं किती आहेत, त्याच्याकडे कोणीच बोलत नाही. त्याच्याबद्दल बोलणंच जात नाही का? की मग वंशाचा दिवा मुलीचा मुलगा झाला आणि हा वंशाचा दिवा मुलगी झाला. मग हे विचार करताना आता समाजाने हा विचार केला पाहिजे की हे जे आता चाललं आहे ना लाईफमध्ये, हे आम्ही काही स्वतःहून ठरवलेलं नसतं. आमच्या माइंडमध्ये काहीतरी सेट झालं असं. कोणत्या मुलाला वाटतं रे की मी मुलगी बनून राहावं? कोणत्या मुलाला वाटतं? नाही वाटत. त्याला त्याच्या लाईफमध्ये काहीतरी घडलेलं असतं किंवा त्याच्या लाईफमध्ये त्याच्यासोबत काहीतरी टॉर्चर झालेलं असतं. त्याच्या लाईफमध्ये त्याला त्याचे जे फिलिंग्स असतात त्या काहीतरी वेगळ्या असतात, आणि त्याला जेव्हा समाजासमोर काढायच्या असतात ना, तेव्हा तो त्याचा बायकीपणा दाखवतो. उगच कोणी काही कोणाला बायकीपणा, कोणाला साध्या जनरल पुरुषाला काही बायकीपणा दाखवण्यात इंटरेस्ट आहे का? कोणालाच नाही. मग तरी सुद्धा ते तसं करतात आणि मग पुरुषांना बदनाम केलं जातं. आणि बरेच असे पुरुष आहेत की जे आता काही कामधंदा करत नाहीये किंवा नोकऱ्या मिळत नाहीये. तर मी हे मान्य करते की आता नोकऱ्या नाही, वॅकन्सीज नसल्यामुळे ते साडी घालून ते बघतात इथे आसान तरीके से पैसा मिळत आहे, तर मग ते साड्या नेसतात आणि ते फ्रॉडगिरी करत फिरतात. ते असू शकतं. त्यांना असली नकली कसं ओळखायचं हा तुझा खरा महत्वाचा प्रश्न होता. तर एक लकब असते शरीराची, एक जॉनर असतो ना आपला एक वेगळा, तर ते असतं ना, ते दिसतं ना. पण असं पण असतं ना की जर त्यांना आपण काय बोलल्यानंतर ते तमाशा करतात थोडक्यात. नाही, ते जे ओरिजिनल किन्नर असतात ना त्यांना तमाशा वगैरे करायची गरजच नसते. आम्ही बिकॉज आम्ही मंगलमुखीच आहोत आणि आम्ही चांगल्यासाठीच आशीर्वाद देतो, आम्ही चांगल्यासाठीच हात पुढे करतो. मंगलमुखी म्हणजे मंगलमुखी आमच्या मुखावरती सरस्वती विराजमान आहेत. आम्हाला प्रभू श्री रामचंद्रांनी मंगलमुखी होण्याचा आशीर्वाद दिला होता. तर प्रभू श्री रामचंद्रांनी म्हटलं होतं की तुम्ही मंगलमुखी व्हाल, म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठीही आशीर्वादित ज्याला कराल त्याचं मंगल होईल, त्याला मंगलमुखी म्हटलं जातं. आणि ते मंगलमुखी आम्ही आहोत, जो ओरिजिनल आहे, ज्याला खरोखर किन्नर समुदाय कळला आहे, ज्याला खरोखर किन्नर समुदायाचं देवत्व कळलेलं आहे. ती आमच्या कम्युनिटीतली लोक ही करतच नाहीत. आणि एक त्याच्यातही सांगते, स्त्री रागवली तर तमाशा करते ना घरामध्ये, भांडे आपट झपट. पुरुष रागवला तर बायकोला मारझोड करतोच ना. मग आमच्यामध्ये सगळे कसे सेम असेल? आमची जर स्ट्रेस लेवल एका लेवलपर्यंत जाऊन जर ती संपत असेल तर आमची सहनशीलता तुटून आम्ही पण कुठेतरी राग रोष निर्माण होत असेल ना आमचा, ते पण समजून घेतलं पाहिजे. राहिलं ते डुप्लिकेट लोकांचं, तर ते एवढं करण्यापर्यंत जात नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला 2 मिनिटांमध्ये आपलं सत्य पितळ उघडं पडणार आहे. त्यामुळे ते या गोष्टी करण्याच्या नादीच लागत नाही. फक्त ते काय करू शकतात, शिव्या शाप देण्याचं, खोटं खोटं बोलू शकतात आणि तुमच्याकडनं जबरदस्ती पैसे घेऊ शकतात. त्यावर न कळायचं, किन्नर कधीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. किन्नर नेहमी तुम्ही जे द्याल त्याच्यामध्ये सुखी असतात. हे खरे किन्नर असतात. असं पण करतात ना की आपण त्यांना जेव्हा 10-20 रुपये देतो त्यांच्याकडून 1 रुपया घेतो, ते 1 रुपयाचं महत्व आणि तो कशा प्रकारे दिला जातो? 1 रुपयाचं महत्व काय आहे? बिकॉज ऑफ मी सांगितलं प्रभू श्री रामचंद्रांनी आशीर्वाद दिला होता मंगलमुखी होण्याचा. सो आमच्या मुखावरती लक्ष्मी सरस्वती यांचा वास आहे. तो आम्ही जे आमच्या मुखातून जेव्हा त्या कॉईनला दात लावून देतो, इट मीन्स की आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. खरं तर त्या 1 रुपयाचं महत्व, मी दुसऱ्यांना 1 रुपया देते म्हणून माझ्याकडे करोडो असले पाहिजे असं पण नाही.
मग आम्ही गरीब का राहिलो असतो. परंतु ही मान्यता आहे हिंदू सनातन परंपरेमध्ये की किन्नरांनी दातात चावून दिलेला जो 1 रुपया असतो तो इतरांसाठी फलदायी असतो, लक्ष्मी स्वरूप असतो, लक्ष्मी आव्हानासाठी त्याचं महत्व असतं. म्हणून लाल कपड्यामध्ये लवंग, इलायची ह्या गोष्टी त्या 1 रुपयासोबतच्या तांदळाचे दाणे टाकून ते बांधून तुमच्याकडे ठेवलं जातं. बिकॉज ऑफ आम्हाला मिळालेल्या आशीर्वादाचा आम्ही फक्त तुम्हाला देतो. आम्ही आमचंच एकमेकांना 1 रुपया देऊन आम्ही एकमेकांना श्रीमंत नाही करत, बिकॉज आमच्यामध्ये तो स्वार्थच नाहीये. सिंपल गोष्ट आहे ही खूप. आजच्या काळात किन्नर समुदायाला समाज कशा प्रकारे बघतो, काय बदल घडलेला जाणवतो तुम्हाला? खूप सारा बदल घडलाय. म्हणजे आधीचा काळ आणि आत्ताचा काळ. आधीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा काय होतं माहिती का, काही 1872 मध्ये जेव्हा ब्रिटिशर्सने आम्हाला बहिष्कृत केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गावाच्या बाहेर गेलो होतो. गावाच्या बाहेर गेल्यानंतर मग आम्हाला थोडंसं त्रास व्हायला लागले सगळ्या गोष्टींचे. आणि ते त्रास होत असताना मुघलांनी आम्हाला जवळ केले, हरम मध्ये घेतलं. सिपा सलार होते, म्हणजे त्यांचे सेनापती होते किंवा त्यांच्या याच्यामध्ये आम्ही सगळ्या याच्यामध्ये होतो. पण आपल्या हिंदू सनातन धर्मातल्याच काही लोकांनी काय केलं होतं की आम्हाला बहिष्कृत आणि लांब ठेवलं होतं. जेव्हा आम्हाला लांब ठेवलं गेलं ना, त्यावेळेस आमच्यामध्ये एक आक्रोश तयार झाला आणि तो आक्रोश पुढे येऊन आम्हाला समाजापासून वेगळा करत राहिला. पण कालांतराने, तेव्हापासूनचा काळ बघ की कालांतराने आम्हाला आमचं प्रेझेन्स काय आहे, आमचं अस्तित्व काय आहे हळूहळू कळायला लागलं. भारत स्वतंत्र झाल्याच्या 60-65 वर्षानंतर 1993 मध्ये वी आर इंडियन्स हे सिद्ध झालं. बरोबर. देन 2004 मध्ये आम्ही पण मेल फिमेल इतर कॅटेगरीमध्ये येतो. 2014 मध्ये आम्हाला ते अधिकार मिळाले. 2019 मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट अर्थात तृतीयपंथी व्यक्ती हक्क संरक्षण कायदा आला आणि तेव्हा आम्हाला कोणी हिजडा म्हटलं, बायला म्हटलं, छक्का म्हटलं तरीही आम्ही त्यांच्यावर केस दाखल करणे इतपत आम्हाला अधिकार मिळाले. आता ह्याबद्दल पण अनेक जणांना नाही माहिती. खूप म्हणजे ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये, किन्नर समुदायामध्ये लोकांना अजून याबद्दल माहित नाही बिकॉज ऑफ शिक्षणाचा अभाव. कारण जे आता ठीक आहे, मी आता न्यू जनरेशन मध्ये आहे, मी 90ची आहे, म्हणून मला आत्ताच्या जनरेशन मध्ये ह्या गोष्टी माहिती आहे आपल्याला की शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण घेतलं तर मी पुढे जाऊ शकते. मला हिंदी, मराठी, इंग्लिश या शब्दांचा प्रयोग करता येत असेल तर मी कोणासोबत तरी माझी कन्व्हर्सेशन चांगली होऊ शकते. तुमचं एज्युकेशन काय झालं? मी MA BEd आहे. मी ऍज अ टीचर म्हणून जॉब करत होते 9 वर्ष. मी एका ब्रँडेड स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. मी एका ब्रँडेड स्कूलमध्ये मी टीचर म्हणून जॉब केलाय 9 वर्ष. जेव्हा माझी मेल टू फिमेल सर्जरी झाली तेव्हा मी 9 वर्षानंतर ती स्कूल सोडली आणि अजूनही मी राजीनामा नाही दिलाय. हो, तर मी म्हणून माझ्यामध्ये हे टीचिंग स्किल असतात ना आपल्यामध्ये. तर मी जेव्हा DEd केलं तेव्हा वाटलं होतं की नाही होऊ शकणार आपण. पण नंतर मग जेव्हा मी MA BEd केलं तेव्हा मला वाटलं की नाही, होऊ शकतो आपण. मी हळूहळू शिकत राहिले आणि ते सगळं करत असताना माझे रिसर्च होत्या, सगळ्या गोष्टी होत्या. सायकोलॉजीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं, MA माझं सायकोलॉजीमध्ये झालं, म्हणजे बालमानसशास्त्रावरती माझा छान रिसर्च अभ्यास झाला. देन आफ्टर मी पुढे येऊन काही रिसर्च केले. त्यानंतर मग मी दशमहाविद्या, तंत्र साधना वगैरे या गोष्टींकडे वळले आणि आता माझं जे स्पिरिच्युअल वर्क आहे त्या वर्कसाठी मला नेपाळ सरकारकडून मला डॉक्टरेट, पण हॉनररी डॉक्टरेट मिळाली आणि एक डॉक्टरेट माझ्या PhD साठी मला मिळाली. अजून तिसरं रिसर्च पण चालू आहे माझं. बघू आता अजून एक तिसरी रिसर्च मध्ये अजून एक डॉक्टरेट घेईल मी कदाचित. जसं की तुम्ही एक समाजकार्य करता, असे कोणत्या प्रकारचे समाजकार्य म्हणण्यापेक्षा हे माझं कर्तृत्व दाखवण्याचं कारण नाहीये. हे माझं अस्तित्व लोकांना समजावं यासाठी केलं जाणारं कार्य आहे. ट्रान्सजेंडर कम्युनिटीजवर खूप अत्याचार होतात, खूप अन्याय होतात. तू बघ, काही ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या मुलांना घरातनं आईबाप काढून देतात, तर त्या आईबापांना समजावणं गरजेचं आहे. मी अनेक अशा आईबापांना समजावून त्यांच्या लेकरांना त्यांच्या घरात ठेवलेलं आहे की नाही, तुमचा मुलगा असा असणं ही तुमची चूक असू शकते ना, तुम्ही त्या मुलाला कसा दोष देऊ शकतात. मग त्याला जर वाटतंय ना की मला मुलगी म्हणून राहायचंय तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही आई वडिलांनी सोडून दिलं तर समाज त्याला कसा स्वीकारेल हे लोकांना सांगण्यासाठी मला त्यांच्यासोबत कन्सल्टेशन्स करणे. देन ट्रान्सजेंडर समुदायावरती सगळ्यात मोठा होणारा अन्याय म्हणजे प्रेमाचं नाटक करून त्यांना त्यांच्यासोबत फ्रॉड करणे. आणि त्यावेळी मग ट्रान्सजेंडर्सकडे ऑप्शन्स असतात, जीव देणे, फाशी घेणे, विष पिऊन घेणे, विहिरीत जीव देऊन टाकणे, गाडीखाली जीव देऊन टाकणे, हे ऑप्शन्स त्यांच्याकडे उरतात. ते ऑप्शन्स त्यांच्याकडे उरू नये
म्हणून त्यांच्यासोबत फ्रॉड करू नये, किंवा त्यांना जर असं कोणी टॉर्चर केलेलं असेल किंवा असा फ्रॉड केलेला असेल, राशनसाठी मी जाऊन उभे राहते. म्हणजे आता नेवासेचं एक प्रकरण आहे, तसंच आपल्या मसवडचं एक प्रकरण आहे. मसवडच्या प्रकरणात तर पुण्यातली आपल्या ग्रीन स्क्वॉड मधली एक तृतीयपंथी भगिनी होती की जिला प्रेमाच्या नाटकामध्ये एक 7-8 वर्षापासून अडकवून ठेवलं होतं आणि तिच्याकडून पैसा मिळावा या हेतूने सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आणि नंतर तिलाच गावी बोलवून तिच्याच पदराने तिचाच गळा आवळून तिला मारून टाकलं होतं आणि तिला एका वायरनी एका भरपूर किलोच्या दगडाने तिला विहिरीत तळ्यात टाकून दिलं होतं. आणि अनेक दिवसानंतर जेव्हा तिथे मेंढपाळ आले आणि त्यांना पाणी प्यायला मेंढरांजवळ थांबले, तेव्हा त्यांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं, फुगलेलं. कारण ती बॉडी वर येईना कारण तिला दगड बांधलेला होता. आणि ते बघितलं तेव्हा कळालं की तिला तिथे दगडाने हे केलंय. तिच्या प्रियकराने पैशासाठी फक्त तिला मारून टाकलं होतं. मीच तेव्हा जाऊन मसवडचे केस पाहू शकता तुम्ही की त्यावेळेस मी तिथे जाऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. आणि त्याने उलट असं सांगितलं की तिने मला लग्नाचा तगादा लावला होता म्हणून मी असं केलं, पण तसं काही नव्हतं. त्याने फक्त पैशासाठी तिला अशा पद्धतीने त्रास दिला होता आणि मारून टाकलं होतं तिला. इथपर्यंत अन्याय तृतीयपंथी भगिनीवर होतात. मुंबईमध्ये एका ट्रान्सजेंडरला फक्त रस्त्यावर रिक्षा लावली म्हणून पण तिच्यासोबत मारझोड झाली. मग अशा वेळी ती पोलीस स्टेशनला गेली तर पोलीसवाले काय म्हणतात की जाओ तुम जाकर ताली बजाओ, नंगे हो जाओ, इथपर्यंत बोलून दाखवतात. आणि तिची केस घेत नव्हते. मी रात्री 11 वाजेपासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत केस दाखल करायला बसली होती. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट CCTNS मध्ये अजूनही नाही आहे अनेक पोलीस स्टेशनच्या. जेव्हा मला तिथे जाऊन एखाद्या PIला, तिथल्या अंमलदाराला, तिथल्या APIला हे समजावून सांगावं लागतं की असा एक कायदा आहे आणि त्याच्यातून ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार तुम्ही सेक्शन 18 प्रमाणे तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. हे मला रात्री 11 वाजेपासून पहाटे 3 वाजेपर्यंत समजावं लागलं. तेव्हा 3-3:15 वाजता तो गुन्हा दाखल झाला. पोलीस रिस्पॉन्स देतात का? पण हा देतात, पण पोलीस अत्याचार पण करतायत आजकाल. आत्ता एक 8 दिवसापूर्वी मुंबई रबाळेमध्ये आमचे श्रावण पाण्याचे कार्यक्रम असतात. देवीची देवीची मिरवणूक, आखाडाची देवीची मिरवणूक निघते. अशी मिरवणूक चालत असताना देवीचं एक श्रावण पाणी पूजलं जातं किंवा आखाड पाणी पूजलं जातं. तर तिथे 5 दगडांची 5 पावली म्हणून दगड 5 देवता म्हणून ठेवण्याची प्रथा असते. तिथे पूजा केली जाते, लिंब सोडला जातो. तर ते असं करत असताना तिथे मंदिर बांधताय असं खोटं कोणीतरी फोन करून सांगितलं आणि अक्षरशः 20-22 पोलीस तिथे येऊन त्यांनी त्या ट्रान्सजेंडर्सला अगदी त्यांच्या शरीराच्या लक्तर उडेपर्यंत जेंट्स पोलिसांनी ट्रान्सजेंडर्सला मारलं आणि अजूनही त्यांची केस घेतली नाही. म्हणजे जेव्हा मी आता बाहेर असते म्हणून मला तिथपर्यंत पोहोचता आला नाही, पण मी त्या घटनेचा पाठपुरावा घेते की पोलीस पण अत्याचार करतात. ही रबाळे पोलीस स्टेशनची घटना आहे नवी मुंबईमधल्या, की तिथल्या पोलिसांनी येऊन आणि त्या ट्रान्सजेंडर्सला मारलं आणि नंतर सांगितलं की नाही नगरपालिकावाल्यांनी तुमच्यावरती कारवाई करायला सांगितलं. नगरपालिकेवाल्यांचा रोडवर काय संबंध आला? देवाची पूजा करण्यासाठी कोणाला काही बंधनं नाही आहेत ना. यांच्या रोडवर बसून जेव्हा असे जथ्याने नमाज पडले जातात त्यावेळेस कोणी काही बोलायला नाही येत. आणि आम्ही आमच्या देवांच्या तेव्हा तर तुम्ही दोन्ही बाजूने सेक्युरिटी उभे राहतात बिनलाजासारखे आणि आम्ही आमच्या देवांच्या पूजनसाठी रोडपर्यंत जातो तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला लाठी काठ्या दंड्यांनी मारतात. ही घटना घडली आता 8 दिवसापूर्वी. तुम्ही अशा ह्या गोष्टींचा पाठपुरावा घेणं, त्या ट्रान्सजेंडरला जर काही प्रॉब्लेम होत असेल ते करणं. किन्न यशोदय सामाजिक संस्था आहे, त्या संस्थेची मी मुख्य प्रवक्ता आहे, मुख्य सल्लागार आहे. सुमेधा लिमण जे आपल्या पुण्यातल्या आहेत त्यांच्या थ्रू ही संस्था चालवली जाते. त्या थ्रू आम्ही दरवर्षी तो मधील तिचा प्रवास म्हणून एक फंड रेझर प्रोग्राम करतो. त्यातून किन्नरांच्या ऑपरेशन्ससाठी आम्ही फंडिंग करतो, त्यांच्या ब्रेस्ट इम्प्लांटसाठी फंडिंग करतो, त्यांच्या हार्मोनल इनबॅलन्सिंगशी रिलेटेड प्रॉब्लेमसाठी HRT साठी आम्ही हेल्प करतो. सोबतच त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर त्यासाठी आम्ही हेल्प करतो. हे सगळं सामाजिक कार्य तशा पद्धतीने पुढे आहे. आणि माझं धार्मिक सामाजिक कार्य पाहत असाल, कारण मी आता बोलता तो विषय काढला की जथ्याने रोडवर बसतात, तर मग त्याबद्दल बोलते. म्हणजे माझं धार्मिक पण तसंच कार्य चालतं. तुमचे जे धार्मिक कार्य चालतात त्याच्यात काय असे वेगळे तुमचे काही रीती तत्व असतात का?
रीतितत्व सगळ्यांसारखे वेगवेगळे नाही, सगळ्यांसारखे आम्ही पण देवालाच मानणारे शिवपूजक आहोत, आम्ही शक्तीपूजक आहोत, आम्ही बिकॉज ऑफ शिवशक्तीची आम्ही एकत्रितपणे पूजा करणारे व्यक्ती आहोत. पण आमच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रथा आहेत, बिकॉज आमच्यामध्ये जोगती संप्रदाय पण येतो, आमच्यामध्ये आराधी संप्रदाय पण येतो, आमच्यामध्ये किन्नर कम्युनिटी, असे वेगवेगळे संप्रदाय आहेत. आम्ही वेगवेगळे सण साजरे करतो असं म्हणायला हरकत नाही की आमच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही जोगती प्रथा हे करता तेव्हा दत्त जयंतीला आमच्यामध्ये रांडव पौर्णिमा साजरी केली जाते, ज्याला कीच उत्सव म्हणतात. ज्यावेळेस देवी विधवा होते म्हणून आम्ही पण जोगती संप्रदायाची लोक पण 3 दिवस विधवा होतात आणि मग पुन्हा देवीसोबत लग्न लागतं तेव्हा हे केलं जातं. देवीचं लग्न पण लावलं जातं. एका रात्रीत ऐरावण देवासोबत लग्न लागतं. हे किन्नर समुदायामध्ये साजरं केलं जातं. ते एक जोगती संप्रदायामध्ये कीच म्हणजे बांगडी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो. लिंब नेसवण्याचा एक प्रोग्राम केला जातो जो सौंदती यल्लम्मा देवीशी रिलेटेड आहे. यल्लम्मा देवीला आम्ही पूजतो म्हणून त्याची रिलेटेड तो प्रोग्राम आहे. लिंब नेसवणे, मोतीची उजळणी करणे, सोबत आम्ही कीच करणे, बांगडी फोडणे, या सगळ्या वेगवेगळ्या प्रथा जोगती संप्रदायात. आराधी संप्रदायामध्ये बाण लाटणे, आराधखाना करणे, देवीचा जागरण गोंधळ करणे, हे त्याच्यामध्ये एक वेगळी प्रोसेस येते आमच्यामध्ये. त्यातल्या त्यात किन्नर समुदायात जर तुम्ही गेला तर आमच्यामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीच्या आमच्या फंक्शन्स असतात. ऑपरेशन नंतर आमच्या होणाऱ्या पूजा असतात. ऑपरेशन नंतर बहुचारा देवीशी होणाऱ्या आमच्या प्रथा असतात. त्यानंतर आम्हाला वेगळ्या नामकरणाने आमचा होणारा एक मोठा नामकरणाचा प्रोग्राम असतो. हे वेगवेगळ्या जे तुमच्यामध्ये नाही होत ते आमच्यामध्ये वेगळं देवाच्या पूजेशी रिलेटेड होतात. मीन्स आम्ही हिंदू सनातन धर्मामध्ये हे होत असलेल्या शास्त्रात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्या पद्धतीने वेगळ्या साजऱ्या पण करतो. श्रावण महिना चालू आहे तर तुमच्या दृष्टीने श्रावण महिना किती महत्वाचा आहे? माझ्या दृष्टीने जर तू जर शैक्षणिक दृष्टीने विचारशील किंवा सायंटिफिकल दृष्टीने विचारशील तर आपल्याला माहिती आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. तर श्रावण हा असा एक मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये आपण सगळीकडे हिरवळ पाहतो, छोट्या छोट्या सरी येत असतात आणि आपलं मन प्रफुल्लित करतात. पालवी येत असते आता याला, तर म्हणजे हा पुनरुज्जीवनाचा एक महिना म्हणून मी त्याला सायंटिफिकली पाहते. कारण पृथ्वी निसर्ग एक नवीन चादर पांघरून आपल्या नवीन आयुष्य सुरू करत असतो. बिकॉज ऑफ खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यानंतर दुष्काळ, सगळीकडे पावसानंतर सगळीकडे येणारा हाहाकार आणि त्यानंतर येणारा श्रावण. आणि श्रावण आपण जर धार्मिक दृष्टीने पाहिलं तर श्रावणामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणामध्ये येणाऱ्या सगळ्या अशा काही सण प्रथा, ऋषी पंचमी असते, श्रावण झाल्या झाल्या गणपतींचं आगमन होतं. तर हे सगळं तेव्हापासून सणवार सुरू होतात श्रावणामध्ये. आणि शिवाय श्रावण सोमवार केले जातात. हे भगवान शिवशंकरांना आपल्या सनातनापासून आपण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना डेडिकेट केलेला आहे की आपण भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यात पूजतो. खरं तर प्रत्येक महिन्यात पूजलं पाहिजे, पण श्रावण महिन्यामध्ये झालेल्या पार्वती देवींकडून झालेल्या उपासनेमुळे खरं तर हा शिवशंकरांना श्रावण महिना आपण पूजतो. आणि ह्या दोन्ही पद्धतीने श्रावण महिन्याचं महत्व आहे. आणि मेडिकली जर तू विचार करशील, बिकॉज ऑफ मी सायकोलॉजीचे आहे त्यामुळे शरीरातल्या काही पार्ट्स बद्दल मला बोलायला आवडतं. तर आपल्या डायजेशन सिस्टीम जी असते आता श्रावणामध्ये खूप मंदावलेली असते, म्हणून खूप हिरव्या पालेभाज्या असतील किंवा खूप सारे असे फळ, नॉनव्हेजशी रिलेटेड गोष्टी असतील ते खाण्यावर बंदी असते. बिकॉज ऑफ तेव्हा आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती मंदावलेली असते आणि दॅट्स वाय आपण उपवास, व्रत, वैकल्य या सगळ्या गोष्टी करतो. प्लस श्रावणामध्ये आपण सात्विक गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. बिकॉज हा नवीन काळ आहे, आपल्या शरीराला एक नवीन तयारी करायची असते. म्हणून आपण श्रावण मेडिकली, सायंटिफिकली आणि सनातन या तिन्ही गोष्टीतून महत्वाचा वाटतो मला. आता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही विशेष अशा पूजा वगैरे करता? हो, श्रावण महिन्यामध्ये जोगती प्रथा परंपरेमध्ये श्रावण पाणी निघतं. मीन्स यल्लम्मा देवीच्या मिरवणुकीचा सोहळा साजरा केला जातो. बिकॉज ऑफ यल्लम्मा देवीचा लिंब निघणे, यल्लम्मा देवीच्या मोतीशी रिलेटेड कार्यक्रम होते, मोती पोवळ्यांचा एक कार्यक्रम असतो उजळणीचा. ते श्रावण महिन्यात एक भक्तिमय वातावरणात साजरं करण्याच्या प्रथा आहेत आमच्यामध्ये, त्या फॉलो केल्या जातात. सोबतच आम्ही आखाड्याशी रिलेटेड जर बोलायचं झालं धार्मिकतेकडून तर शिवशंकरांना आम्ही आमचं पूजनीय मानतो. सो श्रावण महिन्यामध्ये आम्ही व्रत, वैकल्य या सगळ्या गोष्टी, अनुष्ठानाच्या गोष्टी, आमच्या तंत्र साधनेच्या गोष्टींसाठी आम्ही श्रावण महिन्यात एवढं छान पद्धतीने पाळतो. म्हणजे वेगळं असं हे करण्यापेक्षा आमच्यामध्ये जे नियम अटी लागू आहेत त्या पद्धतीने. तुमचा विवाह झाला आहे, त्याचा अनुभव कसा होता? सगळ्यांसारखाच जनरली
लोकांच्या नजरेमध्ये हे एक वेगळं काहीतरी होतं. पण जनरल आहे ना, परमेश्वराने बघ, तू एक बघायला पाहिजे ऋषीजी, जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली ना, जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती केली ब्रह्मदेवांनी, तेव्हा त्यांनी सर्वात आधी काय केलं, किन्नर देवतांना तयार केलं. पण स्त्री आणि पुरुष एकत्र एका शरीरामध्ये आल्यावर नंतर त्याचं रिप्रोडक्शन कसं होणार, म्हणजे उत्पत्ती कशी होणार हे ब्रह्मदेवांना कळत नव्हतं. म्हणून त्यांनी किन्नर शरीरामधून स्त्री वेगळी केली, पुरुष वेगळा केला. ही पृथ्वी खरं तर आमची आहे, बरोबर. स्त्री वेगळा केला, पुरुष वेगळा केला, त्यानंतर मग ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार झाली की आता नवीन काहीतरी, नवीन जीवनाची सुरुवात होणार आहे. परंतु किन्नर देवतांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्थानासाठी आता आम्ही झगडत आहोत. हे झगडणं आमच्यासाठी तेवढंच आहे. पण ते करत असताना जर स्त्री म्हणून आम्ही जगतो आहे तर आम्हाला स्त्रीसारखे अधिकार पण मिळतात. मग आम्हाला कोणी आई म्हणून स्वीकारत नाही, कोणी बायको म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून पण स्वीकारत नाही, कारण लोकांना लाज वाटते आमच्यासोबत फिरायची. मला माहित नाही का, पण जुन्या काळापासून खूप साऱ्या गोष्टी पाहत आल्या. जेव्हा मी नवीन कम्युनिटीत आले होते तेव्हा तर खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी होत्या. आता कालांतराने सगळं बदलत चाललंय. कोरोना नंतर तर सगळाच रिस्पेक्ट वाढत चाललाय, कारण किन्नर समुदायाने खूप सारे सोशल वर्क केले आहेत. किन्नर समुदायाने, अक्षरशः किन्नर समुदायाने लोकांना किराणे वाटलेत. बरोबर. इतक्यापर्यंत किन्नरांनी सगळ्यांना दाखवलंय की आम्ही स्त्री पुरुष दोन्ही याच्यामध्ये येत नसलो तरीही आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि तेव्हापासून किन्नर समुदायाचं एक वेगळं अस्तित्व तयार झालं आणि त्या अस्तित्वामध्ये भर म्हणून काय माहित नाही मला, पण त्याच कोरोना पिरियडमध्ये मग हे सगळं घडलं आणि लोकांच्या नजरेमध्ये असं होतं की नाही, असं नाही होऊ शकत, 6 महिने टिकणार नाही. 5 वर्ष 2 महिने आणि आज 6 दिवस झाले, टिकलंय ना. माझ्या नंतर किती जणांची लग्न झाली, किती जण छान फिरतायत, मस्त छानपैकी संसार चाललाय. बायको म्हणून नाही स्वीकारत बिकॉज ऑफ तुम्ही काय म्हणतात रिप्रोडक्शन. मी त्याचं उदाहरण सांगितलं की ते तेव्हा नाही घडलं. म्हणजे मग खूप बायका अशा आहेत ना ज्यांना मुलबाळ नाही होऊ शकत, खूप पुरुष आहे ना ज्यांना मुलबाळ होऊच शकत नाही, मग ते अडॉप्ट करतात ना. मग आम्हाला पण हे ऑप्शन नाही का? बरोबर आहे. म्हणून ते लोकांनी पाहिलं वेगळ्या नजरेने आणि समाजाचं काही घोड्यावर चालू देत नाही, पायी चालू देत नाही. समाज आहे ते बोलत राहणार आहे. समाजाचा विचार केला तर मला केव्हाच मरून जावं लागलं असतं, म्हणजे 35 पर्यंत पोचले पण नसते मी, 17-18 मध्येच मरून गेले असते. म्हणून समाजाचा विचार करणारी मी नाही. जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा सगळ्यात पहिली मिठी कोणाला मारली होती? नाही, मिठी म्हणली तर काय, मी सगळ्यात जास्त देव खुश म्हणण्यापेक्षा काय की मी माझ्या जीवनात काहीतरी अधिकार मिळवला होता आणि मिठी नाही मारली, पण एक गालातल्या गालात मला एक वेगळं स्माईल मिळाली होती. कारण माझं शिवशंकरांच्या नागेश्वर मंदिरामध्ये लग्न झालं होतं आणि भगवान शिवशंकरांजवळच बसून रडले होते. नंतर पहिली मिठी नवऱ्यालाच मारली होती. ते जनरल आहे ना, दुसरं कोणी काही नाही. म्हणजे सासू वगैरे नाही, असं काही नाही. पण घरच्यांची प्रतिक्रिया माझ्या सासूंची वगैरे नाही, ते एकदम छान. तुम्ही व्हिडिओज वगैरे मध्ये पहा, शी इज व्हेरी ट्रायल लेडी. म्हणजे ती माझ्या सासूबाई म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा की खूप वेगळ्या लेवलवर जाऊन विचार करणारी स्त्री आहे. त्या गावाचं नेतृत्व करणार म्हणून सरपंच होत्या. सो त्यांनी आमच्याही जीवनाचं तसं नेतृत्व केलेलं आहे. सो मला असं वाटतं की समाजाचा विचार न करता या सगळ्या गोष्टी घडून आणणं एवढं काही सोपं नव्हतं. पण तरी सुद्धा जे झालं ते चांगलं झालंय, अजून पण मस्त चाललंय. म्हणजे कोणी विचारलं मला की कसं चाललंय, ते मी म्हणते एकदम मस्त, तुमच्यापेक्षा तर चांगलंच चाललंय. कारण 1-2 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये डिवोर्स प्रकरण पाहते मी. 2-2, 4-4 वर्ष झाले की नवरा सोडून जातो, पोरबाळ झाले तरी बायको सोडून जाते, हे पण प्रकरण पाहिलेत मी. पण सगळ्यात महत्वाचं काय, मनाची बॉन्डिंग जुळणं गरजेचं आहे. बरोबर. मग ते जुळली, चाललंय. जितक्यापर्यंत संसार नशिबात लिहिलेला असेल तितक्यापर्यंत संसार चालणं, सिंपल गोष्ट. बरोबर. तुमच्या एवढ्या अनुभवावरून तुम्ही इतर किन्नर लोकांना काय सांगाल? नाही, मी कोण सांगणारी बापुडी, मी एवढा कचरा. पण तरीही मी सांगेल की शिक्षण घ्या. आता जर शिक्षण घेताय ना, तर माझ्या किन्नर बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्यासाठी निघालेल्या कायद्यांबद्दल माहिती घ्या, आपल्यासाठी असलेल्या हक्क आणि नियमांबद्दल माहिती करून घ्या. आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आजकाल. भविष्यामध्ये माहित नाही समाजात काय घडेल आपल्यासाठी, परंतु आतापासूनच जर आपण सुशिक्षित राहिलो तर आपल्यासाठी आता नोकऱ्यांची वगैरे आहे. आमच्यामध्ये वकील आहेत, आमच्यामध्ये डॉक्टर आहेत, आमच्यामध्ये प्रोफेसर आहेत, आमच्यामध्ये IAS पण झाले आता.
आमच्यामध्ये प्रिन्सिपल्स झाले आहेत आता, तर आता आमच्यामध्ये महामंडलेश्वर्स आहेत, आमच्यामध्ये डॉक्टरेट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय जर आत्तापासूनच आपण पुढच्या पिढीसाठी ऍटलिस्ट विचार केला तर. आमचे नायक लोक जे आहेत ना, आमचे नायक जे आमचे मालक असतात सर्वजण, ते खरंच खूप समजदार आहेत. बिकॉज ऑफ त्यांनी ना ते नाही जे करू शकले ना ते त्यांनी आमच्या पिढीला दिलं आता. म्हणजे आम्हाला शिक्षण करू देतात, आम्हाला सपोर्ट करतात, आम्हाला काम धंदा ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला उद्योगधंद्यांसाठी कामाच्या आहेत त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करतात आणि आम्हाला खूप समजून घेतात. म्हणजे आता आमच्यामध्ये वारकरी आहेत, आमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की आम्ही त्या करू शकतोय ते जस्ट बिकॉज ऑफ आमचे नायक लोक, आमचे जे मालक सगळे बसलेत ना ते खूप समजदार आहेत. म्हणजे आमचं नेतृत्व खूप छान आहे. त्या नेतृत्वामुळे कदाचित आज आम्ही सगळेजण छान काम करू शकतो. येस. आणि आता अजून पण पुढे पण जाऊन आम्ही याच्यापेक्षा जास्त एज्युकेटेड लोक, म्हणजे आता ठीक आहे माझं गेलं वय निघून समजा, पण मला अजूनही शिकायचंच आहे, खूप शिकायचंय. मी अजून थोडं आधी मला माहिती असतं की इतकं छान ऍक्सेप्टन्स मिळणार आहे तर मी अजून काहीतरी कुठेतरी बोळीवाळीत घुसून अजून छान काहीतरी शिकले असते. म्हणजे शिक्षणात इतक्या बोळ्या आहेत की आपण कुठल्याही बोळीत गेलो तरी आपल्याला खूप छान काहीतरी शिकायला मिळू शकतं. तुम्हाला आता सर्व आई साहेब म्हणतात, हा, तुम्हाला काय असं फील होतं कोणीतरी तुम्हाला आई म्हणतं? हा, म्हणजे जर समाजाचा विचार करून जर मी आई होऊ शकत नाही यासाठी जर कोणी मला ब्लेम करत असेल तर त्यांनी सगळ्यांनी कमेंटमध्ये आई साहेब म्हणतात ना, त्याच्यातून मी किती जणांची आई झालेली आहे ही फिलिंग माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण आई होणं हे सौभाग्य असतं आणि त्यासाठी मला सर्वजण आई साहेब म्हणतात. इट मीन्स की ते मला त्यांच्या आईची जागा देतात. यातच माझं मातृत्व आहे. आई साहेब ओळख ही कधीपासून तयार झाली? माझा एक शिष्य होता, एक 2016-17ची गोष्ट आहे. माझा शिष्य, सगळ्यात मोठा शिष्य होता राजलक्ष्मी. आणि त्या राजलक्ष्मीने पहिल्यांदा मला आईसाहेब म्हणायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून मग माझे त्याच्या मागे सगळे शिष्य, तर म्हणजे जेवढे 1000-1200 जेवढे शिष्य झाले ना सगळे मला आईसाहेब म्हणतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे परिवार पण म्हणतात आणि सगळा सोशल मीडिया परिवार अख्ख्या भारतभर मला आईसाहेब म्हणतात. आता म्हणजे आईसाहेब म्हटलं की लोक म्हणतात कोण शिवलक्ष्मी आईसाहेब का, हे आता लोकांचा ब्रँड वेगळा झालाय तयार. सो माझ्या शिष्याने सुरू केला आईसाहेब म्हणणं आणि मला वाटतं की मी मातृत्वाचा तो झरा कदाचित बाळ जन्माला देऊन नाही करू शकले, पण एवढ्यांचं आईसाहेब नाव ऐकून माझ्यामध्ये ते आईसाहेब पण मातृत्व तयार झालंय. किन्नर देवतांमध्ये देव म्हणजे कोण? किन्नर देवतांमध्ये देव म्हणजे शिवशंकरच. आणि किन्नर देवता हे जेव्हा किन्नरांमध्ये किन्नर आणि किन्नरी हे दोन प्रकार पण असतात, पण ते केव्हा होते जेव्हा ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली होती. पहिले त्यांनी किन्नर तयार केले जे नर आणि नारीचं एकत्रित रूप होतं. त्यानंतर त्यांनी किन्नर किन्नरी तयार केले, परंतु किन्नर किन्नरी हे पण नपुंसक होते म्हणून त्यांनी स्त्री आणि पुरुष मग त्याच्यातून वेगळे केले. तर मग देवता म्हणजे आमच्यासाठी तर शिव, आधी देव शिव आहेत, बिकॉज त्यांनी शिव आणि शक्तीचं स्वरूप म्हणून आमची निर्मिती केली होती. मग आमच्यासाठी देव कोण म्हणण्यापेक्षा किन्नर हे स्वतः उपदेवता आहेत. किन्नर स्वतः उपदेवता असल्यामुळे देवतांचं आराध्य कोण आहे असं म्हटलं तर आम्ही शिवशंकरांना आराध्य मानतो. परमेश्वर तोच आमचा एकमेव आहे. सगळेच परमेश्वर आहेत पण आम्ही शिवशंकरांना आराध्य मानतो बिकॉज ऑफ अर्धनारी नटेश्वर स्वरूप त्यांच्यापासून मिळालं आम्हाला. तुम्ही शिवशंकरांना खूप मानता, त्यामागचं एक तत्वज्ञान काय शिवशंकरांना एवढं मान? मी सांगितलं ना की अर्धनारी नटेश्वर स्वरूप घेतलं शिवशंकरांनी आणि त्या अर्धनारी नटेश्वर स्वरूपापासून नर आणि नारी यांचं एकत्रितपणे पण शिवशक्ती स्वरूप असतं हे लोकांना माहीत झालं. त्याच्यामुळे आम्ही शिवशंकरांना एवढं मानतो की बिकॉज ऑफ ते आदिदेव आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत ते. देव की देव महादेव. हा, देव की देव महादेव आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला भगवान शिवशंकरांचं एवढं अट्रॅक्शन आहे किंवा आमच्या देवाला जसं आवडतं तसं आम्हालाही आवडतं म्हणून आम्ही तसे परमेश्वराला पुजतो आमच्या भक्तीनुसार. सगळेच काय फक्त महादेवालाच मानता असं पण काही नाही. आमच्यामध्ये जे जे ज्याच्या त्याच्या जातीपंथानुसार ज्याच्या त्याच्या देवाला मानत असतं, बट जे किन्नर अखाड्याशी रिलेटेड आहे ते पण आम्ही शिव आणि शक्ती दोघांना पुजतो. आम्ही शिवशक्तीचे पूजक आहोत म्हणून आम्हाला शाक्त आणि शैव दोन्ही संप्रदायांमध्ये स्थान आहे. शाक्त आणि शैव, शाक्त मीन्स जे शक्तीपूजक असतात आणि शैव म्हणजे जे शिवपूजक असतात. गणपत्य असतात जे गणपतीशी हे असतात, वैष्णव असतात जे विष्णूशी रिलेटेड असतात. अशी कोणती पूजा आहे ती फक्त किन्नर लोकांमध्येच चालते? सगळ्या पूजा करतात पण आमच्यामध्ये पूजा जी केली जाते ती ऐरावण देवासोबत लग्नाशी रिलेटेड एक पूजा ती फक्त आमच्यात होऊ शकते. आणि आमच्या ऑपरेशन नंतर बहुचरा मातेच्या पूजनाचा एक विधी केला जातो, तो फक्त आमच्यामध्येच केला जातो. म्हणजे देवीसोबत लग्न लावण्याचा वगैरे तो विधी आहे, तो फक्त आमच्यामध्ये केला जातो.
किन्नर समुदायामध्ये. इतर समुदायांमध्ये ते नाही. तुमच्यामध्ये जसं हळद वगैरे लागते त्यापेक्षा वेगळं काहीतरी आमचं ऑपरेशन नंतर आमच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. बहुचरा मातेची थडा भरला जातो आमच्यामध्ये, म्हणजे बहुचरा मातेची पूजा केली जाते. ते एक वेगळं पूजन असतं आमच्यामध्ये, ते फक्त आमच्यामध्ये विशेष म्हणून केलं जातं. म्हणून ती पूजा आणि ऐरावत देवासोबत लग्नाची पूजा. ऐरावत देवासोबत लग्नाची जी प्रथा आहे ती थोडी साऊथ वगैरे त्या बाजूच्या कम्युनिटीमध्ये जास्त पाळली जाते. आमच्याकडे नाही पाळली जात सहसा महाराष्ट्रामध्ये आपल्या, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्येही अनेक किन्नर कम्युनिटीज फॉलो करतात. म्हणजे कोणत्या कालावधीत असते ऐरावत देवासोबत? ते जे दत्त जयंतीचा काळ असतो ना त्यावेळेस पण असतं, श्रावण याच्यात पण असतं. ज्याच्या त्याच्या जिथल्या तिथल्या टायमिंगच्या तिथीनुसार ती पूजा केली जाते. त्यासाठी असं ठराविक वेळ किंवा वैशिष्ट्य असं नाही. आता नवजात बाळाला आशीर्वाद देण्याची परंपरा आहे घरी जाऊन किन्नर लोकांची, त्याचं एक धार्मिक कारण काय? आता असं म्हणतात की आमच्या पूर्वजांनी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माच्या वेळी, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता तेव्हा दशरथ राजांकडे जाऊन त्यांनी बधाई घेतली होती. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तेव्हाही बधाई घेतली होती. रामायणात किन्नरांचा उल्लेख आहे. इट मीन्स काय, आम्ही सनातन परंपरेपासून आहोत. तर सनातन परंपरेपासून आम्ही आहोत म्हणून आम्हाला जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी आशीर्वाद दिला त्याच्या आधीपासून आम्ही उपदेवतांमध्ये होतो आणि आम्हाला तेव्हापासून ही मान्यता होती की आम्ही असे उपदेवता आहोत की जे इतरांना नवीन जन्मासाठी, नवीन आयुष्यासाठी किंवा नवीन उद्घाटनासाठी, कुठल्याही गोष्टीसाठी, म्हणजे बाळ जन्माला येणं, लग्न होणं किंवा एखाद्या नवीन वस्तूचं तुम्ही जेव्हा ओपनिंग करता त्यावेळी आम्ही जेव्हा तिथे येऊन आशीर्वाद देतो, इट मीन्स की काय, आम्ही आमच्याकडनं तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवतांच्या जागेवर आम्ही येऊन आशीर्वाद देतो आणि त्या आशीर्वादातून तुमचं चांगलं व्हावं, बाळाला उज्ज्वल आयुष्य मिळावं, लग्न झाल्यानंतर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळावं आणि नवीन दुकान असतं तर तुम्हाला भरभराटी मिळावी, यासाठी तुम्हाला किन्नरांकडून आशीर्वादित मिळणं गरजेचं आहे. आणि खरं असं म्हणायला गेलं तर आमच्या सृष्टीवर, आमच्यासाठी सृष्टी तयार झाली होती. आता तुम्ही आम्हालाच काही मानत नाही, परंतु आमचं काहीतरी देणं तुमच्याकडनं घेणं असेल ना, तर मग आम्ही ते घेणं अशा स्वरूपात येऊन पण घेतो. एकादशी असते, चतुर्थी असते, तसे किन्नर लोकांमध्ये असे कोणत्या प्रकारचे व्रत नसतातच आमच्यामध्ये. खरं तर आमच्यामध्ये जसं स्त्री पुरुषांमध्ये व्रत असतात ना तसेच आमच्यामध्ये. मी श्रावणात व्रत करते, मी नवरात्रीत व्रत करते, मी महाशिवरात्र करते, मी संकष्टी चतुर्थी करते. हे सगळं आमच्यामध्ये पण केलं जातं जे जनरल स्त्री पुरुष करतात. आमच्यामध्ये काही असे वेगळे नसतात. आमच्यामध्ये जर कोणी कम्युनिटी, वेगवेगळ्या कम्युनिटीज असतील तर, जर ख्रिश्चन कम्युनिटीतला आमच्यामध्ये जर समजा कोणी जोस्पिन असेल किंवा रुबिना असेल आमच्यामधली, जी ख्रिश्चन कम्युनिटीला फॉलो करते किंवा त्या जातीत जन्माला आली आहे, तर ती तिचे 40 दिवसांचे उपवास करणार. जर आमच्यामध्ये कोणी मुस्लिम कम्युनिटीचं असेल की ज्या याच्यामध्ये असेल तर आमच्यामध्ये पण शबाना असू शकते, आमच्यामध्ये पण नाजनीन असू शकते, तर ती तिच्या जाती संप्रदायाशी रिलेटेड ती रोजा करणार किंवा त्यांचे उपवास करणार. तसं आमच्यामध्ये जसं शिवलक्ष्मी प्रेम आहे, हे जे आहे हे आमच्या समाजाशी, आपल्या जाती धर्माशी रिलेटेड उपवास आम्ही करणार. वेगळे असे काही उपवास नसतात. ज्याच्या ज्या त्या कम्युनिटीमध्ये फॉलो केले जाणारे जे काही उपवास आहेत, मग ते सगळ्या प्रकारचे, मग हिंदू सनातन धर्मामध्ये जे सगळे उपवास येतात एकादशीपासून, चतुर्थीपासून, सोमवार, मंगळवार, शुक्रवारपर्यंत, ते सगळे आम्ही जनरली करतो. मुस्लिम धर्मामध्ये जर एखादे किन्नर असेल ते आपल्या धर्माच्या देवांना मानतात का? हो, मानतात ना, का नाही म्हणत. बिकॉज एकमेव असा समाज आहे किन्नर समाज की जो कुठल्याही जाती धर्म पंथाला मानत नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे माणुसकीच्या धर्माला मानतो. कारण आमचा एकमेव असा समाज आहे. तू लक्षात घे की आमच्या जर गुरु असतील, जर माझ्या गुरु जर मुस्लिम असतील तर त्यांचे शिष्य ख्रिश्चन पण असू शकतात, हिंदू पण असू शकतात, म्हणजे आम्ही भेदभाव करत नाही. माझ्या गुरु जर हिंदू असतील तर त्यांचे शिष्य मुस्लिम पण असू शकतात, ख्रिश्चन पण असू शकतात, जैन पण असू शकतात, मारवाडी पण असू शकतात, दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीचे असू शकतात. बिकॉज ऑफ आमच्यामध्ये जाती धर्म पंथ परंपरा या गोष्टी मानल्याच जात नाही. आम्ही सगळ्या जाती धर्म परंपरेची एकत्रितपणे अशी खिचडी आहोत की जी सर्वांना आवडते. आलं लक्षात की ही सगळ्यांना आवडणारी खिचडी आहे किन्नर समुदाय. आमच्यामध्ये कुठल्या जाती धर्म पंथ नाहीये. म्हणून सगळेजण जे बघतात ना आता तुम्ही की जे ते ज्याच्या कम्युनिटीला फॉलो करू शकतात. सो आम्ही आमच्या कम्युनिटीत आल्यानंतर आम्हाला असं काही नसतं की आम्ही आमचा जात धर्म बदलला पाहिजे, असं अजिबात नाही आमच्यामध्ये. हे अफवा आजकाल फक्त आमच्या किन्नर समाजाला बदनाम करण्यासाठी अफवा पसरवल्या जातात. धर्मांतर करतात, हे करतात, ते करतात. अजिबात नाही. मी सांगितलं ना, आमचं नेतृत्व एवढं बळकट आहे
आमचे मालक लोक एवढे आमच्यासाठी एवढे तत्पर आहेत की ते आम्हाला इतकं एकनिष्ठ ठेवतात की तू ज्या जाती धर्म पंथ परंपरेतली आहेत त्याच्यातली असो, तू किन्नर समुदायात आली, तू किन्नरांची आहेस, त्यासाठी तू कुठला धर्म फॉलो करायचं हे तुझं तू ठरवायचं. तू त्या जातीत धर्मात पंथात जन्माला आली असेल, तू ते फॉलो कर तुझं, पण तू किन्नर कम्युनिटीचा हिस्सा आहेस. त्यामुळे धर्म परिवर्तन वगैरे ह्या सगळ्या अफवा आहे सगळीकडे. आता फक्त बदनाम करायचं किन्नर धर्माला आणि किन्नर समुदायाला कॉन्ट्रोवर्सीज मध्ये खेचण्यासाठी काहीतरी उगाच चालू असतं सोशल मीडियावर. जसं गंगा, नर्मदा, काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांना तुम्ही असं विशेष महत्व असं काय? हो, मानतो आम्ही. भगवान शिवशंकरांच्या जटांमधून आलेली गंगा देवी आमच्यासाठी पवित्र आहे. नर्मदा, कारण नर्मदा के हर कण कण में शिव है, तो आम्ही नर्मदाला पण तेवढंच मानतो. गंगा, जमुना, सरस्वतीच नाही तर या पृथ्वीवरती वाहणारी प्रत्येक नदी ही आपलं एक वेगळं अस्तित्व ठेवते आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक नदी पात्राला तेवढंच पवित्र मानतो. रामायणामध्ये शबरी किंवा महाभारतात शिखंडी यासारख्या पात्रांमधून तुम्ही काय प्रेरणा घेता? मी सगळ्या पात्रांकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे, वेगवेगळं आहे. जर शबरीकडून घ्यायचं तर सेवाभाव आणि सहनशीलता शिकावी. किती वर्ष तिने वाट पाहिली होती, म्हणजे त्यातून तिची सहनशीलता आणि तपश्चर्या दिसते, जी आमच्या किन्नरांमध्ये पण असते. आम्ही खूप सहन करतो. तसंच शिखंडी राजांपासून घ्यायचं तर शिखंडी राजाचे आम्ही वंशज आहोत. बिकॉज शिखंडी नसते तर महाभारतच पूर्ण झालं नसतं. शिखंडीच्या आड लपूनच महाभारत पूर्ण केलं गेलं, विसरून चालणार नाही. असं पण आहे ना की जेव्हा राम वनवासाला गेले होते सगळे लोक माघारी गेले पण किन्नर लोक, हो, कारण रामाने सांगितलं सगळं स्त्री पुरुषांनी परत जा, किन्नरांना नाही सांगितलं, म्हणून त्यांनी वाट पाहिली. तिथे आमची सहनशीलता दिसली. जेव्हा शबरीकडे गेले तर शबरीकडे सहनशीलता दिसली. तिच्याकडनं शबरी मातांकडून काय शिकावं तर किती तुमच्यामध्ये भक्तिभाव असावा की एखाद्या व्यक्तीच्या येण्याची तुम्ही किती सहनशीलतेपर्यंत वाट पाहू शकता, हे त्यांच्याकडनं शिकावं. म्हणून काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वाट पाहणं, ही सहनशीलता स्वतःमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये प्रेम भाव असणं, भक्तिभाव असणं गरजेचं आहे. माता शबरींकडनं शिकलं पाहिजे आणि शिखंडी राजांकडनं हे शिकलं पाहिजे की मी किन्नर असलो तरी मी राजा आहे, पण तुम्हाला महाभारत पूर्ण करण्यासाठी शिखंडीचा आसरा घ्यावा लागला, हे कधी विसरून चालणार नाही. असं पण आहे. तुमच्यासाठी धर्म म्हणजे काय? माझ्यासाठी धर्म म्हणजे माणुसकी. कारण आम्ही किन्नर संप्रदाय फक्त माणुसकीला मानतो. आमच्यासाठी जात धर्म प्रथा परंपरा येत नाही, परंतु आम्ही हिंदू सनातन धर्मापासून किन्नरांना उपदेवतांमध्ये स्थान आहे. म्हणून माझ्यासाठी हिंदू हा फक्त एकच धर्म आहे. मी इतर धर्म मानत नाही. धर्म फक्त हिंदू सनातन धर्म आहे. कारण हे बाकीचे अडॉप्ट केलेले नाही का आपण, हे सगळीकडून बाहेरून आलेल्या गोष्टी आहेत, त्या माझ्यासाठी एक्झिस्टच नाही करत माझ्या हिस्ट्रीमध्ये. म्हणजे माझ्या डायरीत पण करत नाही, म्हणजे हिस्ट्रीत पण करत नाही आणि माझ्या कुठल्याच याच्यामध्ये एक्झिस्ट नाही करत. बिकॉज फक्त धर्म आहे तर तो हिंदू सनातन धर्म आहे. बाकी धर्म याला काय म्हणत असाल तुम्ही तर धर्म माणुसकीचा आहे. कारण हिंदू सनातन धर्माने शिकवली माणुसकी आहे. सायन्स पासून विज्ञान नाही, विज्ञानापासून सनातन नाही आलंय, सनातनापासून विज्ञान आलंय. मीन्स सायन्स इज नॉट फर्स्ट, सनातन इज फर्स्ट. सनातनातून विज्ञान आले. कारण शल्यचिकित्सक तेव्हा, धन्वंतरी शल्यचिकित्सक तेव्हापासून होऊन गेले, विश्वकर्मा तेव्हापासून होऊन गेले. तेव्हा इथे आल्यानंतर आता तुम्ही त्यांना इंजिनियर वगैरे नावं दिले, डॉक्टर वगैरे नावं दिले, हे सगळं तेव्हापासून आलंय. म्हणजे धर्म हा माणुसकीचा असला तरी तो हिंदू सनातन धर्मापासूनच आलाय. किन्नर हा शब्द कुठून आला? हा हिंदू सनातन धर्मापासून आला. किन्नर मीन्स, किन्नरा मीन्स, हा किन्नर हा असा शब्द आहे. किन्नरा हा म्हणजे कोण नर नाहीये. किन्नर हा म्हणजे कोण नर नाहीये, यासाठी याचा उल्लेख केला. किन्नर ह्या शब्दाचा उल्लेख हिंदू सनातन धर्मामध्ये ब्रह्मपुराणामध्ये आहे, सुश्रुत संहितेमध्ये आहे, रावण संहितेमध्ये आहे, शिवपुराणामध्ये आहे, मोहिनी स्वरूपामध्ये आहे, तुम्हाला दिसेल रामायणामध्ये आहे, महाभारतामध्ये आहे. तुम्ही थोडस पुढे आलात गरुड पुराणामध्ये पण आहे, बृहत पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे, भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे. तुम्ही थोडस धर्मांबद्दल जर पुढे येत चला तर बौद्ध धर्मांमध्ये पण त्याचा, बौद्ध धर्माच्या महाकारुणिक कथांमध्ये पण किन्नरा हा या पक्षाचा उल्लेख आहे. किन्नरा हा म्हणजे असा एक नर जो पुरुषही नाही आणि जो स्त्री नाही, असा एक पक्षी होता जो किन्नरा हा म्हणजे कोण नर नाहीये, म्हणजे कोण नरही नाही आणि नारीही नाही, तो म्हणजे तिथून तो किन्नर शब्द आला. किन्नर मीन्स कोण नर नाहीये, पूर्ण नर नाही, आणि किन्नर म्हणजे मग त्याच्यात किन्नरी, मग कोण पूर्ण नारी नाही, म्हणून त्या दोन्हींचा अपभ्रंश होऊन किन्नर हा शब्द आला की कोण नरही नाहीये आणि कोण नारीही नाहीये, तो किन्नर आहे. मग आता किन्नर देवतांमध्ये लग्न होतं ते कशा प्रकारे होतं?
ऐरावत देवासोबत लग्न होतं. काही प्रथा ऐरावत देवासोबत जसं आपलं लग्न होतं, जसं आपण तुळशीचं आणि शाळीग्रामचं लग्न लावतो तशा पद्धतीने आमच्यामध्ये पण प्रथा असते. जेव्हा आम्ही किन्नर समुदायात येतो किंवा काही ठिकाणी ही प्रथा फॉलो केली जाते खरं तर त्यावेळेस ऐरावत देव असतात. ऐरावत देवांसोबत एका रात्रीसाठी लग्न लावलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ऐरावत देवांचा मृत्यू झाला यासाठी किन्नर पुन्हा विधवा होतात आणि तेच त्यांचं त्या ऐरावत देवाची धर्मपत्नी म्हणून ते त्यांचं आयुष्य जगतात. किन्नर देवतांचा ज्यावेळेस देहत्याग होतो त्यावेळेस ते कोणी बघू नये अंत्ययात्रा वगैरे असं म्हणतात. नाही, हे ना सगळे अफवा आहेत, अजिबात नाही. मी सांगितलं ना 1872 मध्ये आम्हाला बहिष्कृत केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही गावाच्या बाहेर होतो. आम्हाला आई वडील बहीण भाऊ नातेवाईक कोणी नव्हतं. मग आमचेच लोक आमच्यासाठी कोणाची वाट पाहणार नव्हते. मग आमचेच गुरु लोक आमची तिकडच्या तिकडेच अंत्ययात्रा करत होते. त्यामुळे कोणी तिकडे गावाच्या बाहेर पाहायला जात नव्हतं. पुढे पुढे येत काय झालं की लोकांमध्ये तो गैरसमज आला की किन्नरांची अंत्ययात्रा पाहिले तर पुण्य मिळतं, किन्नरांच्या अंत्ययात्रा रात्री होते. असं काही नाही. दिवसा किती अंत्ययात्रा आपल्या पुण्यामध्ये दिवसा किती किन्नरांच्या अंत्यसंस्कार झाले, फार लांब नाही ना. इथे जवळच्या जवळ किती किन्नरांचा देह शांत झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार झाले. हे फक्त ना अफवा पसरवायची गोष्टी. म्हणे चप्पल मारतात, थुंकतात, हे करतात. काही नाही. आपल्या स्वतःचे कोणाचे आई वडील मारल्यानंतर आपण त्यांना चप्पल विप्पल मारतो का नाही? मग आमचे चेले का आम्ही मेल्यानंतर आम्हाला मारतील? किंवा आमचे एखाद्याचे आई वडिलांचा मुलगा मारला तर ते त्यांना काही चप्पल विप्पल मारतात का नाही? आणि ते जर म्हणत असतील की त्याला पुन्हा किन्नर जन्म मिळू नये तर मी म्हणेल मला 7 जन्म किन्नरांचाच मिळावा. याच्यासारखा पुण्यवान जन्म नाही. मला स्त्री आणि पुरुष दोघांचं आयुष्य एक सोबत जगता येत आहे. 84 लक्ष योनींचा फेरा करून आपल्याला पुरुष देह किंवा स्त्री देह प्राप्त होतं, मानव देह. त्या 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मागच्या काही 7 जन्मात काहीतरी पुण्य असेल माझं, की त्या पुण्याचं फळ म्हणून मला स्त्री आणि पुरुष दोन्ही देहांचं एकाच जन्मामध्ये अनुभव घेता येतो आहे. म्हणजे मी किती परमेश्वराचे आभार मानावे तितके कमी की देवाने मला स्त्री आणि पुरुष दोघांच्या भावना एकत्र दिल्या आणि दोन्हींचं आयुष्य जगण्याची कला दिली. तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात त्यासाठी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद ऋषिकेशजी. मलाही फार आनंद झाला आणि पहिल्यांदा कुठेतरी पॉडकास्टमध्ये किन्नर देवता हा शब्द स्वतःहून ऐकायला मिळाला. याचंही मला मनापासून आनंद आणि हर्ष आहे की तुम्ही नवीन जनरेशन काहीतरी वेगळं करता आहात. नक्कीच ऋषिवंशी चॅनलने मला आमंत्रित केलं आणि नवनवीन अनुभव सांगण्याची संधी दिली. माझ्याकडनं खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे शुभाशीर्वाद. जगदंबा तुम्हाला असंच यश देव. आणि ऋषिवंश चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि तुम्ही पाहायला विसरू नका नवनवीन विषयांवरती ऋषिवंश YouTube चॅनलवर. धन्यवाद. कृष्ण हरी.